मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 वाटपाचे आदेश मिळताच शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा रक्कम वितरित व्हायला सुरुवात झाली आहे. मित्रांनो, जर पुढील पिकांचा पीक विमा तुम्ही काढला असेल तर निश्चित राहा, कारण फक्त याच पिकांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मित्रांनो, पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास 3 टप्पे करण्यात आले आहेत. यात पहिल्या टप्प्यातील रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज वर्ग व्हायला सुरुवात झाली आहे. मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळत आहे, त्याचबरोबर कोणत्या पिकांचा पीक विमा आला आहे व त्याचबरोबर GRची प्रत देखील आपण पुढे पाहणार आहोत. मित्रांनो, सोयाबीन या पिकासाठी हेक्टरी 40,000 रुपये पीक विमा आलेला आहे. तसंच कापूस या पिकासाठी हेक्टरी 40,000 रुपये पीक विमा आलेला आहे. मूग या पिकासाठी हेक्टरी 18,000 रुपये पीक विमा आलेला आहे. त्यानंतर भुईमूग या पिकासाठी हेक्टरी 30,000 रुपये पीक विमा आलेला आहे. सूर्यफूल आणि तीळ या पिकासाठी हेक्टरी 22,000 रुपये पीक विमा आलेला आहे. त्यानंतर कांदा या पिकासाठी हेक्टरी 55,000 रुपये पीक विमा आलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे पीक विमा या पिकांसाठी आलेला आहे. मित्रांनो, आता पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा जमा होत आहे ते पाहूया. मित्रांनो, ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत अतिमुसळधार पावसानं खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. त्या नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा कृषी विभागाने केला होता. त्याचा अहवाल कृषी विभागाने राज्य सरकारकडे पाठवला होता. मित्रांनो, या अहवालामध्ये राज्यातील 32 जिल्ह्यांना 100% पीक विमा म्हणजेच अग्रिम मंजूर करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. नुकसान झालेल्या अहवालाची प्रत केंद्र सरकारला पाठवून केंद्र सरकारचा हिस्सा तातडीनं देण्यात यावा यासाठी राज्य सरकारने अतोनात प्रयत्न केले होते. अखेर परवाच केंद्र सरकारने आपला हिस्सा पीक विमा कंपन्यांना सुपूर्द केला आहे. मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकारचा हिस्सा अखेर पीक विमा कंपन्यांना काल वर्ग करण्यात आला आहे. आता याच पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम वितरित करण्यास सुरुवात केली आहे. मित्रांनो, पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांचा समावेश आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 10 जिल्ह्यांचा समावेश आहे आणि तिसऱ्या टप्प्यात 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. अशा प्रकारे 3 टप्पे पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप या ठिकाणी सुरू झाली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात बुलढाणा, नांदेड, धुळे, नाशिक, रायगड, हिंगोली, पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, पालघर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होत आहे. मित्रांनो, दुसरा टप्पा येत्या 8 दिवसात सुरू करण्यात येणार आहे. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणार आहे.